ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना मिळणार 15,000 रुपये. फार्मर आयडी कार्डवर शेतकऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या कृषी विभागाने घेतलाय, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे किंवा फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी अर्ज केला आहे तर त्यांना 10 नवीन सुविधांचा लाभ आता मिळणार आहे. 10 योजनांचा लाभ मिळणार, ज्याच्या अंतर्गत फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपये रोख बँक खात्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्डवर सुरू झालेली ही सुविधा सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे किंवा त्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना अजून फार्मर आयडी कार्ड मिळालं जरी नसेल तरी आता सर्वांना लाभ घेता येणार आहे. आता शेतकऱ्यांचं नशीब पळपळणार आहे, कारण की केंद्र शासनाच्या कृषी विभागानं एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,000 रुपये जमा होणार आहेत. एवढंच नाही तर या पैशांसोबत सरकारच्या 10 मोठ्या योजनांचा लाभ देखील आता मोफत मिळणार आहे. या योजनांमुळे तुम्हाला शेती करण्यासाठी पैसे तर मिळणारच, पण यासोबत तुमच्या शेती करण्यास लागणारे कष्ट, लागणारे प्रयत्न कमी होणार आहे. तुमचं होणारं नुकसान देखील अतिशय कमी होणार आणि फायदा कित्येक पटीनं वाढणार आहे. मग फार्मर आयडी कार्डवर कशा पद्धतीने हे 15,000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या 10 योजनांचा लाभ आता मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे 15,000 रुपये फार्मर आयडी कार्डवर मिळणार आहेत, फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे आहेत तरी काय, आणि ज्यांनी अजून हे फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये किंवा ज्यांनी अर्ज केला आणि ज्यांना मिळालं नाहीये त्यांनी नेमकं काय करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे 15,000 रुपयाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला 15,000 रुपयाची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की हे फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय आहे. अनेक जण काय म्हणतात की याला फक्त ओळखपत्र समजतात, तर पहा, याला ओळखपत्र समजण्याची चूक करू नका. आता हे पूर्वी ओळखपत्र म्हणूनच सरकारने जाहीर केलं होतं, पण आता ते ओळखपत्र राहिलेलं नाही, कारण की आता याच्यावर तुम्हाला 10 सरकारी मोठ्या योजनांचा लाभ आता मिळणार आहे. पण आता फार्मर आयडी काय हे तुम्हाला 10 सेकंदात एकदा समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाभ आता घेता येतील. पहा, आता फार्मर आयडी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल शेतकरी ओळख आहे, जी केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. या कार्डमध्ये तुमची सगळी माहिती एकत्र जोडलेली असते, जसे की तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या जमिनीचा 7/12, तुमचा 8अ उतारा, तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे, तुमचं बँक खातं कुठे आहे, तुम्ही कोणतं पीक घेता, या सगळ्या गोष्टींची माहिती एकाच कार्डमध्ये स्टोअर केलेली असते. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची अचूक आणि डिजिटल नोंद तयार होत असते. पूर्वी शेतकरी आहे हे काढण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला लागायचा, पण जर हे कार्ड असेल तर सगळ्या गोष्टी या एकाच कार्डमधून तुम्हाला मिळत असतात. आता पहा, याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र जमा करण्याची गरज नाही. एकाच क्लिकवर तुमच्या फार्मर आयडी कार्ड नंबरवर तुमच्या सगळ्या कागदपत्रांची लिंक ही सरकारला जात असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की या फार्मर आयडीवर तुम्हाला आता 15,000 रुपयाचा लाभ मिळणार थेट, आणि 10 मोठ्या योजनांचा देखील लाभ मिळणार आहे. आता आपण त्या 10 सुविधांबद्दल बोलूयात, त्या 10 योजनांबद्दल बोलूयात की ज्या फार्मर आयडी कार्ड सोबत आता मिळणार आहेत. पहा, या सुविधा म्हणजे तुमचा हजारोंचा खर्च वाचवणार आहे. आणि कोणत्या त्या 10 योजना आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 15,000 रुपये कशा पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे सगळं सविस्तर सांगतो. आता सगळ्यात आधी याच्यावर सुरू झालेल्या 10 योजना नेमकं कोणत्या आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलंय, नुसतं फार्मर आयडी कार्ड काढून ठेवलंय, काहींनी नुसतं अर्ज केलाय पण त्यांना आलं नाही, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलं आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्याला फार्मर आयडी कार्ड आलंय, पण त्याला माहिती नाही नेमकं त्याचा कसा फायदा घ्यायचा, याच्यावर कॅश पैसे कसे मिळवायचे. तर तुम्हाला योजनांचे टप्प्याटप्प्याने माहिती सांगतो. 15,000 रुपये कसे मिळवायचे व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला सांगितलं जाईल. पहिली योजना पहा याच्यावरची, हवामानाचा अचूक थेट. आता जेव्हा तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढता तेव्हा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विचारला जातो. आता ईमेल आयडी आणि तुमच्या मोबाईलवर ही अतिशय महत्त्वाची सुविधा किंवा योजना सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आहे. आता पहा, तुम्ही काय करता, न्यूज ज्या काय बातम्या आहेत त्यावर हवामान अंदाज पाहता, यूट्यूब चॅनलला हवामान पाहता, पण तो जो अंदाज असतो तो पूर्ण राज्यासाठी, पूर्ण देशासाठी असतो. पण आता तुमच्या शेतात नेमकं काय होणार आहे, तुमचं जेवढं शेत आहे किंवा तुमचं गाव आहे, तुमचं तालुका आहे, तिथं पावसाचं प्रमाण कसं असणार आहे, तर ही सगळी माहिती फार्मर आयडी कार्ड नोटच्या मार्फत नोंदवलेल्या तुमच्या गावासाठी, तुमच्या शेतासाठी सगळा अंदाज तुम्हाला अचूकपणे पाठवला जाणार. म्हणजे आता पुढच्या हप्त्यात पाऊस कसा राहणार, तुमच्या शेतावर वाऱ्याचा वेग कसा असेल, वातावरण कसं असेल, तापमान काय असेल, तुम्ही पेरणी, फवारणी, कापणी, तुमच्या सिंचनीचं कधी असं नियोजन करायचे, असे मेसेजेस तुम्हाला आता येणार आहे. आता पहा, याच्यामुळे होईल काय की तुम्हाला पाऊस कधी येईल कळेल, आणि अतिपावसामुळे होणारं नुकसान देखील टळणार आहे, आणि इतर काही हवामानाचे प्रॉब्लेम आहे त्याचे सगळे तुम्हाला नुकसान टाळता येणार. आता ही झाली पहिली योजना. अशा
आणखी 9 योजना आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची 10 नंबरची योजना जबरदस्त आहे, ती म्हणजे 15,000 रुपये थेट तुम्हाला बँक खात्यात मिळणार आहे. आता दुसऱ्या योजनेकडे वळतोय आपण, ती म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका योजना. आता पहा, सॉईल हेल्थ कार्ड. आता पूर्वी काय व्हायचं की आपण काय करायचो, जे आपलं शेत आहे जसं लोक सांगतील त्या पद्धतीने आपण काय करायचो, खतं वगैरे टाकून द्यायचो. पण लक्षात घ्या, अशा प्रकारे खतं टाकणं खूप चुकीचं असतं. तुमच्या जमिनीची हेल्थ कशी आहे, तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे, त्या जमिनीच्या मातीमध्ये कोणते घटक कमी पडले आहेत, कोणते घटक जास्त झाले आहेत, कोणत्या खताची खरोखर जमिनीला गरज आहे, तुम्ही जे पीक लावले त्या पिकासाठी कोणते घटक पाहिजे, तर अशी सगळी माहिती देणारा एक मृदा आरोग्य पत्रिका जी असायची, तर ती पूर्वी तुम्हाला एक पोतभर माती जी आहे तर ती जिल्हा कृषी विभागात घेऊन जावी लागायची. ते 7-8 दिवस ठेवून मग तुमची त्याची परीक्षण द्यायचे. याच्यात मग पीएच किती आहे, याची त्याचबरोबर याच्यात एनपीके किती अवेलेबल आहे असं द्यायचं. पण आता तुम्हाला तसं काहीच करायची गरज नाही. आता मोफतपणे निशुल्क मृदा आरोग्य पत्रिका तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी उपलब्ध होणार. ही झाली दुसरी योजना. आता अजून 8 योजना बाकी आहे आणि 10 नंबरची योजना बघा. 10 नंबरच्या योजनेच्या अंतर्गत 15,000 रुपयाचा लाभ हा थेट होणार आहे. आता तिसरी सुविधा, तिसरी योजना पहा, थेट लाभ हस्तांतरण. आता पहा, पूर्वी काय होतं, तुमच्या सरकारी योजनांचे पैसे जशी खतांची सबसिडी असेल, ट्रॅक्टरचं अनुदान असेल किंवा अवजारांवरची सबसिडी असेल किंवा पीक विमा असेल, या सगळ्या गोष्टी काय व्हायच्या, वेगळ्या पद्धतीनं बँक खात्यात जमा व्हायच्या. कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये इंटरलिंकिंग नव्हतं आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं, एखादा दलाल किंवा एजंट असायचा, तो त्याच्यामार्फत हे गोष्टी करायचा. पण आता तसं होणार नाही. आता या कार्डद्वारे सगळे पैसे सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. चौथी सुविधा. आता बघा, 3 सुविधा झाल्या, 7 सुविधा किंवा 7 योजना बाकी आहे. शेवटची योजना 15,000 रुपयाची आहे. बघा, आता सुलभ पीक विमा आणि पंतप्रधान फसल विमा योजना अशा प्रकारच्या योजनांचे अर्ज करणं, नुकसान भरपाई मिळवणं आता हे सोपं होणार. कारण की तुमच्या पिकाची माहिती ही आयडीवर नोंदवलेली असणार. बऱ्याच वेळा तुम्हाला पंचनामा किंवा ई व्हेरिफिकेशन करण्याची गरज आता इथून पुढे लागणार नाही. ही चौथी सुविधा याच्या मार्फत होणार. आता 6वी सुविधा, 6वा फायदा याचा काय होणार. आता पहा, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 10 अशा योजना आहेत आणि 10 नंबरची जी योजना आहे त्याच्यामध्ये जवळपास 15,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. ती कशी माहिती घ्यायची सगळं सविस्तर सांगतो. पहा, आता सरकारी अनुदानाची माहिती, अर्ज, ट्रॅक्टर अनुदान, बियाणे, ठिबक सिंचन यासारख्या गोष्टीसाठी अनुदान आता मिळत असतं आणि हे मिळण्यासाठी अर्ज करणं आता अतिशय सोपं होणार आहे. 6वी सुविधा किंवा 6वी योजना जी अतिशय महत्त्वाची आहे. पाहता, बाजारभावाची माहिती. पहा, ई नाम ही एक सुविधा तयार करण्यात आली. त्यामुळे तुमच्या मालाला भाव काय मिळतोय, आजचा मार्केटचा ताजा भाव काय होता, उद्याचा भाव काय असू शकतो, याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आता मिळणार आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचा जो माल आहे तो विकायचा की ठेवायचा याच्याविषयी अंदाज आता मिळणार. 7वी योजना, कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला. शेती करत असताना काही अडचण जर आली, एखादा रोग आला, कोणती फवारणी करायची, कोणतं खत टाकायचं, अशा पद्धतीची जर माहिती घ्यायची असेल तर अशा प्रश्नांसाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला आयडीद्वारे मोफत आता मिळणार आहे. 8वी योजना, दर्जेदार बियाणं आणि खताची उपलब्धता. तुमच्या परिसरात सरकारी केंद्रावर कोणतं बियाणं उपलब्ध आहे, खत उपलब्ध आहे, याची अचूक माहिती आता तुम्हाला मिळणार आहे. योजना क्रमांक 9, सुलभ कर्ज योजना. शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर कृषी कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची प्रक्रिया आता सुलभ होईल, कारण की तुमचं आर्थिक पत आणि जमिनीची माहिती बँकेला सहज उपलब्ध होणार. 10वी आणि सगळ्यात मोठी की सर्व सरकारी योजनांसाठी एकच ओळख. आता सगळे कागदपत्र देण्याची जरूरत नाहीये. हे फक्त एकच कार्ड पूर्ण प्रक्रियेसाठी लागणार. आता तुम्ही म्हणाल, हे पण कार्ड नेमकं कसं काढायचं आणि 15,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार. तर पहा, हे 15,000 रुपये जे आहे, तर हे 15,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे, पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला PM किसान योजना म्हणून ओळखलं जातं, त्याच्या अंतर्गत 6,000 रुपये म्हणजे पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000, तिसऱ्या 4 महिन्यात 2,000 असे 3 हप्ते त्याचे येतात. त्यानंतर त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे 6 अधिक 6 12,000 रुपये आणि त्याचबरोबर 3,000 रुपये जे आहेत, 3,000 रुपये हा सरकारकडून विशेष बोनस या कार्डाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 15,000 रुपये हे मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाला, आम्हाला नमोन PMचे पैसे आधीपासून मिळत होते. तर पहा, नमोन PMसाठी सरकारने फार्मर ID कार्ड हे आवश्यक केलेलं आहे किंवा त्याची मागणी सरकारकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, तर प्रत्येक योजनेमध्ये आता फार्मर ID कार्डची मागणी होत असताना दिसत आहे. त्यामुळे हे जर कार्ड नसेल तर तुम्ही ज्या योजनेला पात्र असून देखील तुमचे पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते. मग तुम्हाला जर आधी सांगितल्याप्रमाणे मग बाकीच्या सुविधा किंवा योजना याच्यात आहे, हवामानाचा अंदाज मिळतोय, खत बियाण्यांचं अनुदान मिळतंय, बऱ्याचशा योजनांचा लाभ तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये मिळतो आहे. त्यामुळे तुम्ही जर हे कार्ड काढले नसेल तर तातडीनं कार्ड काढून घ्या. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे कार्डला अर्ज केला आहे,
पण कार्डच त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. तर अशा लोकांसाठी नेमकं काय करायचं यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय शंका आहे, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं का, फार्मर आय डी कार्डचे काय फायदे तुम्हाला वाटले आहे, एखाद्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का फार्मर आय डी कार्डवर, तुमच्या सगळ्या कमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही नोंदवा, जेणेकरून आपण त्यावर एखादा स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ. त्यामुळे हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.